मी आता निघालो लोकरवन तिथून महाप्रलकडे. हा लोकरवन गावामध्ये येणारा रस्ता किती रस्त्याची म्हणजे खराब बिकट अवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक लोक येतात आहेत जातात आहेत. कारण की काय निवडणुकीचा हंगाम आहे. प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा येणार, जे काय सांगायचं आश्वासनं द्यायची ती देणार, परंतु सतत सत्तेतला उतरणारा काही प्रमाणातच असतात कार्यकर्ते की ते दिलेला शब्द पाळतात. नाहीतर फक्त निवडणुकीपुरता यायचा आणि जायचा हा अजिबात माझा लक्ष नाही त्याच्यामध्ये, आणि मला ते करायचं नाही. हे बघा, हा रस्ता बघा किती खराब आहे. तो हे खड्डे बघा किती पडलेला. हा लोकरवन रस्ता. पण चला असो, लोकांनी संधी द्यावी मला, आणि जर मिळाली संधी तर मिळणार. मला ज्याप्रमाणे विश्वास आहे त्या विश्वासाला कुठलं तरा जाऊ नये, आणि जनतेने ह्या शब्दांवर विश्वास ठेवा, बाकी काही नाही. अनेकांना संधी त्यांनी दिलेली आहे, एक वेळ मला देऊन बघावी. हे खड्डे बघा रस्त्याचं. मी आता मग हे गाडीतला बसून एक व्हिडिओ करतोय. परिस्थिती बघा किती खड्डे आहेत. कुठलाही गाव असो, वाडी असो, मोहल्ला असो, खड्डेमुक्त राहिला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. मग शिक्षण क्षेत्रामध्ये असो, आरोग्य क्षेत्रामध्ये असो, पाणी पुरवठा असो, ऊर्जा क्षेत्र असो, लाईट, कुठलीही समस्या असेल ग्रामस्थांनी माझ्याकडे येऊन सांगावी. मी त्यांना आश्वासन देतो की तुमची समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार मी, आणि 100% करणार. त्याच्यातला तील मात्र शंका नाही. तर आता मी निघालो महाप्रलकडे.